हां बघा बघा ना आता गेले की चालू केले की आला असेल बघा हां हां हो केले बघा एक ऑनलाईन कोणतरी आलं आहे बघा आत्ता ठीक आहे ठीक आहे. पुणे शहराच्या पक्षाच्या अध्यक्षा राजश्री माने मॅडम यांनी सविताताई पाटील यांचा त्यांच्या सभेत असलेल्या बेंजी मॅडम आणि त्यांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार करावा. या मॅडम. हॅलो ओके आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे पक्षाचे युवक आघाडीचे प्रभारी आणि पुन्हा एकदा कमी वयामध्ये पक्षाचे छानसे वैचारिक भूमिका मांडणारे अजितदादा पाटील सांगली यांचं स्वागत आणि सत्कार मुंबई विभागाच्या वतीने करण्यात यावं. तसेच पक्षाचे त्याच विभागाचे अल्पसंख्याक आघाडीचे शाहिदभाई मुलानी यांचंही स्वागत आणि सत्कार मुंबई विभागाच्या वतीनं उभयतांचा सत्कार दोघांचा या ठिकाणी संयुक्तिकपणे केला तरी अगदी चालेल. या आपल्या पक्षाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमावर अत्यंत नेटकी स्पष्ट भूमिका म्हणजे प्रसंग कोणताही असो ते अगदी एकत्रितपणे ठामपणे मांडणारे एक भली मोठी आपली छानशी टीम आहे. आपल्या पक्षाची राज्य पातळीवर त्या शहरामध्ये विभागामध्ये त्यातील जी काही निवडक मंडळी त्या निवडक मंडळीच्या प्रतिनिधींच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात त्या सोशल मीडिया टीमचे किरण सोनवलकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. मी मान्यवरांना मुंबई विभागाच्या मान्यवरांना पदाधिकाऱ्यांना मी त्यांना त्यांचं स्वागत या ठिकाणी पंकज देवकाचे आणि पंकज या रामदरीपाल आणि भीमरावजी लोटे यांनी सत्कार करायचा. सोशल मीडियाचे प्रभारी किरणजी यांचा सत्कार आणि पंकजजी देवकाते याचे फोटो घ्या फोटो लवकर खूप जोशात असा यांचा सत्कार होत आहे. तरी सर्वांनी टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं. फोटो घेतले त्याच्यात सेंड कर. सत्कार कार्यक्रम आपल्या पक्षाचे पक्ष संस्थापक आणि आपले सर्वांचे दैवत आदरणीय माधवराजी जानकर साहेब यांनी आजच्या या 18व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्याचे रायगड योद्धा म्हणून ज्यांचा गौरव यापूर्वीच अनेक ठिकाणी अनेक वेळेस झालेला आहे ते संजयजी नार्वेकर साहेब यांना या ठिकाणी आवर्जून आमंत्रित केलेलं होतं. तर रायगड योद्धा संजयजी नार्वेकरांचं मी या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या वतीने स्वागत मोठ्या टाळ्यांच्या गजरात करतो आणि त्यांचं स्वागत आणि सत्कार मुंबई प्रांताच्या वतीने करावा. शिवाजीराव लिंगरे साहेब, शौर्य साहेब, कोकरे साहेब, आपल्या मुंबईच्या
मुंबईमध्ये, मुंबई शहरामध्ये, मुंबई नगरीमध्ये, शहरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या पक्षाला वेळोवेळी योग्य ठिकाणी कार्यक्रमाची दिशा देणारे आणि पडद्याआड होऊन बरीच पक्षाची मोठमोठी कामं करणारे आदरणीय या विभागाचे प्रभारी आदरणीय अजितदादा पाटील साहेब यांचा सत्कार मी मुद्दामच पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुट्टे साहेब आणि गुट्टे साहेबांना सांगून विनंती करतो की त्यांनी त्यांचा आवर्जून सत्कार करावा. आज आपण या निमित्ताने या ठिकाणी बहुतेक सर्व मान्यवर आणि यांचा उपस्थित आणि आमंत्रितांचा निमंत्रितांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार स्वागत मुंबई प्रांताच्या वतीने केले. त्या मुंबई प्रांताचे मी तुम्हा सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा कौतुक करतो आभारापेक्षा. आणि वेळेचं बंधन आणि ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मी एक आपला सत्कार या ठिकाणी राहतोय तो मराठवाडा विभागाचे संपर्क प्रमुख आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक रामभाऊ अशोकजी लांडे साहेब यांचा स्वागत आणि सत्कार मुंबई विभागाच्या वतीने करण्यात यावं. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत. अंबड पंचायत अंबड नगर परिषदेचे पक्षाच्या वतीनं प्रतिनिधित्व करणारे समाज कल्याणचे सभापती अशोकजी लांडे साहेब या ठिकाणी पक्ष काही वेळेचं बंधन आणि बरेच सर्वजण आपण त्या सत्कार आणि स्वागत करण्याच्या सगळ्या क्षमतेच्या आहात आणि मग या ठिकाणी काही मंडळींचा सत्कार खरं तर करायला असा करणं आवश्यक असूनही काही मंडळींचा सत्कार या ठिकाणी राहतोय. तरी पण त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करून आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. मगाशी मी अगदी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आता पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा आणि पक्षाची भूमिका या वयातही अत्यंत छानशी मांडणारा मंगेश झंजे याला मी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्याचं या ठिकाणी मी निमंत्रण देतो. जय रासप. आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बहुजनांच्या डोळ्यातला अश्रू पुसण्यासाठी एका तरुण तडफदार नेतृत्वाचा उदय झाला. अन्यायाचा पडदा टरा 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 फाडायला महादेवराव जानकर साहेब नावाचा ठाण्या वाघ आला. महादेवरावजी जानकर साहेब नावाचा ठाण्या वाघ आला. बांधवांनो, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन या महाराष्ट्रातील झोपलेल्या बहुजन समाजाला जागा केलेल्यांना उभा केलं आणि उभा केलेल्यांना धावायला शिकवण्याचं काम माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी केलं. राजसत्ता आणि राजपट हा कधी मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व डोळ्यासमोर ठेवून माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला व माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी या महाराष्ट्रातील प्रस्थापित बलाढ्य नेत्यांच्या विरोधात निवडणुकी लढवल्या व एका सर्वसामान्य मेंढपाळाचा मुलगा काय करू शकतो हे या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दाखवून दिला आहे. मी लग्न करणार नाही, मी स्वतःचा प्रपंच करणार नाही, तर या महाराष्ट्रातील उपेक्षित गोरगरिबांना अपेक्षित ठिकाणी नेल्याशिवाय राहणार नाही. माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी पायाला भिंगरी बांधून
त्यांनी योगदान दिलं ते ज्ञात अज्ञात असे सर्वच जण या सत्कार सोहळ्यासाठी या अभिनंदनासाठी पात्र आहेत. आता नजीकच्या काळामध्ये आपल्या पक्षाच्या वतीनं मान पंचायत समितीच्या सभापतीपदी ज्यांची नियुक्ती झाली त्या लतिकाताई विरकर या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या वतीनं त्यांचे या सर्व सभापती होण्यापाठीमागचे शिल्पकार आपल्या पक्षाचे खंदे समर्थक आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय बबनदादा विरकर यांनी तो सत्कार त्यांचा स्वीकारावा मान्यवरांच्या वतीनं अशी मी त्यांना विनंती करतो. सभापती महान बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या थेट वतीनं आपल्याला 4 सदस्य या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये 4 जागांमध्ये 4 जागा मिळाल्या होत्या आणि त्या 100% आपण त्या ठिकाणी यश मिळवलं. त्या 4ही आपल्याला पक्षाचा झेंडा फडकवणाऱ्या बाजार समितीवर की जे सहकार आणि पणन कृषी आणि पणन या क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाचा प्रवेश करून देणारे 4 या ठिकाणी सरकारवीर आहेत, सरकार मूर्ती आहेत, त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी ब्रह्मदेव फुकळे हे सगळ्यांच्या वतीनं सत्कार या चौघांच्या वतीने सत्कार या ठिकाणी स्वीकारतील. मी ब्रह्मदेव फुकळे यांना सर्वांच्या वतीनं ते सत्कार अर्जुन बनगर, वैशाली विरकर, रमेश यादव आणि स्वतः ब्रह्मदेव फुकळे हे 4 जण निवडून आलेले आहेत तिथं मोठ्या मताधिक्याने. त्या चौघांच्या वतीनं या ठिकाणी ब्रह्मदेव फुकळे मान्यवरांच्या वतीने तो सत्कार स्वीकारतील मी तशी त्यांना विनंती करतो. तसेच या चौघांतून पुन्हा आपल्या पक्षाच्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्या सौ वैशालीच्या विरकर या उपसभापती विराजमान झाल्या. त्यांचा या ठिकाणी ब्रह्मदेव फुकळे त्यांचा सत्कार स्वीकारतील. आपल्याला वेळोवेळी पक्षाच्या वतीनं आदरणीय जानकर साहेब आणि सगळी वरिष्ठ मंडळी प्रदेशाचे अध्यक्ष असतील, प्रदेशाचे पदाधिकारी असतील, केंद्राचे असतील, अक्की सागर साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम देत असतात आणि ते कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपल्याला काही जबाबदारी टाकत असतात. आताच एक अलीकडच्या काळातला कार्यक्रम आपल्याला पक्षाच्या वतीने आदरणीय जानकर साहेब त्यांच्याचं थेट मॉनिटरिंग करतायत. तो सक्रिय सदस्य नोंदणी करण्याचा कार्यक्रम आपण पक्षाच्या वतीनं राज्यभर हाती घेत केला आहे. थोड्याफार फरकाने त्याला काही ठिकाणी यश, काही ठिकाणी मोठं यश, काही ठिकाणी देदीप्यमान असं यश मिळालेलं आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांनी काही वाटा उचललाय की त्यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला पाहिजे, काही सत्कार केला पाहिजे. त्यामध्ये दत्ता खांडेकर के जे मान तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांनी 56 सदस्य एका वेळेस ऍट अ टाइम 56 सक्रिय सदस्य केले, प्रत्येकी 1000 रुपये भरून. त्या दत्ता खांडेकर यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने सत्कार होतोय. दत्ताजी खांडेकर या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचे आणि सत्कार स्वीकारायचा आहे. आणि यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की पक्षाचा अधिकृत पद घेण्यापूर्वी, तालुका अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडे कुठल्याही फक्त एक साधा कार्यकर्ता असं एकमेव पद लावता येईल असं होतं की त्यांनी त्या पदावरून हे 56 सदस्य एका तालुक्यातून आणि एका दिवसामध्ये केले. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी स्वागत करूया. या मोहिमेवर आपल्याला वेळोवेळी त्यांच्या कामातून लक्ष वेधणारे आणि सक्रिय सहभाग नोंदवणारे
अगदी त्यांचं ही परंपरा खरं तर त्यांच्या वडिलापासून त्यांनी सांभाळत आणलेले ते मोठे कुटुंबातील आबा मोठे सांगोल्याचे घेरडीचे माजी सरपंच यांनी एका वेळेस 53 सदस्य त्या विभागातून करून दिले. त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या वतीने करण्यात येतोय. आबा मोठे आणि खूप मोठी ग्रामपंचायत आणि रासपच्या थेट देवी फॉर्म तरी नसता तरी रासपच्या वतीने त्या ठिकाणी विराजमान केलेली आहे. सरपंच उपसरपंच आणि इतर पदाधिकारी त्यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया. या कामगिरीमध्ये मोलाची मराठवाड्यातून मोलाची साथ देणारे मोठा कार्यभार उचलणारे बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी माननीय परमेश्वर वाघमोडे सर यांनी एका वेळेस 53 सक्रिय सदस्य करून सगळ्यांना आपल्याला दिशा दाखवली. ते वाघमोडे सर की ते हबपही आहेत होता आणि त्या माध्यमातूनही पक्षाची अशी ठाम चांगली भूमिका ते मांडत असतात. परमेश्वर वाघमोडे साहेब यांचा सत्कार मान्यवरांनी करावा. या ठिकाणी 5ही विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो. खरं तर ही खंत आहे आनंद म्हणण्यापेक्षा की या ठिकाणी आपण जे सक्रिय सदस्य मोहिमेसाठी जे त्यांचे प्रचंड मोठे योगदान दिलं दैदिप्यमान असं त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे आपण दत्ता खांडेकर पाहिले. आता परमेश्वर वाघमोडे त्यानंतर दुसरे त्याच विभागाचे मराठवाडा विभागाचे परभणीचे गंगाखेडचे आदरणीय सुरेशदादा बटकर साहेब यांनी आता मी पाहतोय की त्यांचे रोज 4 5 असे रोज पेशंट मला येत आहेत की अमुकला सदस्य केलं तमुकला सगळे सदस्य केलं आणि ते त्यांनी 1000 रुपये भरल्याची ती रिसिप्ट त्यावर पाठवून देत आहेत. तेव्हा सुरेशदादा बटकर यांचा आपण मोठ्या आणि पुन्हा एकदा याच विभागाचे म्हणजे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईचे आपल्या पक्षाचे की ज्यांनी पूर्वी पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूक लढवली की ज्या लोक ज्याचं ज्या गटाचं पर्यंत आदरणीय बाळासाहेब धोटरे यांनी केलं होतं ते आदरणीय संजयजी भोसले साहेब यांनी एका वेळेस 53 सक्रिय सदस्य करून पक्षाच्या या कामगिरीमध्ये मोलाची साथ दिली. तर संजयजी भोसले साहेबांचं या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करून सत्कार करायचा आहे. या सक्रिय सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये पुन्हा एकदा नेहले पे धरला म्हणतात त्याला अशा अर्थानं म्हणजे दुधाळ सहकार मान तालुक्याने तर अगोदर एकट्या दत्ताजी खांडेकरांनी कामगिरी नोंदवली परंतु मान तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या अख्ख्या टीमनं पुन्हा एकदा 53 सक्रिय सदस्य करून या कामगिरीमध्ये पुन्हा एकदा आपला पक्षाचा झेंडा रोवला. त्या टीमचं मी टीमच्या प्रतिनिधींचं या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने स्वागत करतो. सत्कार घेण्यासाठी त्या टीमच्या वतीने 4 मंडळींनी यावं व्यासपीठावर यावं. खांडेकरजी तुमच्या समेत चौघांनी आले तरी चालली तर मान तालुक्याची टीम सर कोणवाडे सर विलास चव्हाण ऍडव्होकेट विलासजी चव्हाण, दादासाहेब डोंबाळे, दादासाहेब दुर्गे साहेब इंजिनियर, शरद दडर, विजय महानवर सर, प्राध्यापक फुलमाने सर. चला लवकर चला सर प्लीज. तुम्ही तिकडून फोटो काढा. हे लाईव्ह करतो पेजवर लाईव्ह.
जमाबंदी मोहिमेमध्ये पुण्याच्या मराठवाड्यातील आंबेजोगाईतील रतीश म्हस्के, माननीय रतीश म्हस्के यांनी या ठिकाणी सक्रिय सदस्य नोंदीमध्ये महत्वाचा वाटा उचललेला आहे. त्या रतीश म्हस्के यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार व्यासपीठातील मान्यवरांना मी तशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आपण सर्वजण या सत्कारासाठी पात्र आहात म्हणून वेळेचं बंधन राखून मी पुढच्या कार्यक्रमाकडे बोलतो. आता या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी काही मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत आणि तेच मार्गदर्शन घेऊन आपण पुढच्या कामगिरीकडे वळणार आहोत. त्या मार्गदर्शनातील पहिली कडी पश्चिम महाराष्ट्राचे युवक आघाडीचे प्रभारी अजित पाटील यांना मी तशी विनंती करतो जर सांगली की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त या फुलेपीठावर उपस्थित असणारे पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आमदार संतोषजी गुट्टे साहेब, पक्षाचे महासचिव माजी राज्यमंत्री आदरणीय बाळासाहेब जोटले साहेब, त्याचबरोबर विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्वच आघाड्यांचे प्रमुख, महाराष्ट्रातून आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, सर्वच उपस्थित राज्यातून आलेले प्रमुख पदाधिकारी आणि सर्वांना प्रथमतः मी पक्षाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक आपल्याला अशा शुभेच्छा देतो. दुःखाला कोरून पिणारं दारिद्र्याला पुरून उरणार, दुःखाला कोरून पिणारं दारिद्र्याला पुरून उरणार, बहुजनांच्या असहवासात भरलेलं अथांग महासागरासारखं कुणी म्हणेल युगपुरुष तर कुणी म्हणेल महापुरुष, पण आमच्यासाठी आमचे द्वीपसंभ स्वजीव जिद्दी त्यागी एक म्हणून मिळावू व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्व पुरोगामी विचाराचे एक मुलूक मैदान तो क्रांतीच्या मार्गावरील बहुजनांचा आशास्थान आणि या देशाचे भावी प्रधानमंत्री म्हणून ज्याच्याकडे पाहतो या ठिकाणी आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज पक्षाला 18 वर्ष होत आहेत. या 18 वर्षामध्ये पक्षाने खूप चढ उतार पाहिले आणि हे पाहत असताना आपण असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती, सर्वसामान्य लोकांच्या जीवावरती हा पक्ष चालत आलाय. म्हणजे आज जानकर साहेब हे घडलेलं देशाचं नेतृत्व आहे. हे या देशामध्ये एक असं उदाहरण आहे की हे नेतृत्व सर्वसामान्य लोकांनी या देशाला दिलंय. प्रत्येकाचा योगदान आहे. प्रत्येकाच्या 1-1 रुपये 10-10 रुपयाच्या वर्गणीतून दिलेल्या भाकरी तुकड्यापासून की आधारापर्यंत आणि दिलेल्या ताकदीपर्यंत हा देशाला कोहिनूर हिरा देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या तमाम या कार्यकर्त्यांनी केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांचं 18 वर्षामध्ये साहेबांच्या पाठीमागे, राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे ज्या ताकदीनं आपण उभा राहिलो त्या सर्व कार्यकर्त्यांचं, या मावळ्यांचं तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि पुढील काळामध्ये आपल्याला खूप ताकदीनं काम करायचं आहे. त्यामुळं आपण पाहिले की राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येक विधानसभेला आपण आमदार विधिमंडळात गेलेला आहे. परंतु या सर्व कार्यकर्त्यांच्या अपेक्षेतून मी मान्यवर इथं आपले नेतेगण आहेत, मला त्याला अशी विनंती करायची आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका म्हणून, आपण ज्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं अतिशय प्रामाणिकपणे उभारलो, अत्यंत ज्या भावनेनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा इतक्या ताकदीनं राहिला नसेल, पण महायुती म्हणून आम्ही प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिलो. परंतु ज्या भारतीय जनता पार्टीने गद्दारी केली, पाठीमध्ये खंजीर खुपसला, ज्या भाजप सोबत राहिलो तर असं कधीच वाटणार नाही. त्यामुळे मला सगळ्यांना विनंती करायची आहे, इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला भारतीय जनता पार्टीचा आपण आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे. या कार्यकर्त्यांच्या भावना आपल्याला दिसून येत आहेत. आपण भाजप सोबत राहिलो तर रासप वाढणार नाही. रासप वाढवायचं असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल आणि इथे नेते मंडळी तुम्ही बसलाय आणि हा विचार तुम्हाला करावा लागेल. कारण कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. कार्यकर्त्यांना भले सत्तेचा फायदा नाही झाला तरी चालेल, परंतु कार्यकर्त्यांची भावना होती या राज्यामध्ये आपण स्वतंत्र लढलो असतो तरी 10 आमदार आणण्याची ताकद राष्ट्रीय समाज पक्षाची होती. परंतु त्या भावाला आपण तुम्ही भाऊ म्हणून संबोधलं, ज्यांनी केसाने गळा कापला त्याला सुद्धा दाखवून देऊ. पाठीत खंजीर खुपसणारे आमच्या आवाज आहे, समोर वार करणारे आमच्या आवाज आहे. आपल्याला दाखवून द्यावं लागेल. म्हणून
आपले महासचिव किंवा आमदार साहेब ज्या मराठवाड्यातून येतात, आपण गोपीनाथ मुंडेंना दैवत मानतो, गोपीनाथ मुंडेंना आपण आदर्श मानतो, गोपीनाथ मुंडेंचा कार्य आपण आदर्श म्हणून काम करतो. त्या गोपीनाथ मुंडेने काय सांगितलं तर मी प्रत्येक वेळी सांगतो, गोपीनाथ मुंडे एक क्लिप आपण पाहतो. गोपीनाथ मुंडेने बहुजनाला काय दिलं तर बहुजनाला स्वाभिमान दिला. आणि मला त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं आहे, गोपीनाथ मुंडेने ज्या महादेव जानकरांना पुत्र मानलं किंवा पितृत्व त्यांना जानकर साहेबांनी समजावलं, त्या गोपीनाथ मुंडेंनी महादेव जानकरांना पुत्र मानण्याचं कारण होतं कारण त्यांनी समाजामध्ये स्वाभिमान दिला. परंतु जानकर साहेबांनी स्वाभिमानाच्या पलीकडे जाऊन पक्ष दिलाय तुम्हाला हा राष्ट्रीय समाज. म्हणजे सांगण्याचा विचार एवढाच आहे की कारण आज आम्ही पाहतोय राज्यामध्ये आमच्या भगिनी ताई साहेबांच्या पंकजा ताई म्हणतात की माझ्या बापाचा पक्ष आहे आणि मी माझ्या बापाचा पक्ष का सोडू. आम्हाला ताईला सांगायचं आहे विचार मंचावरून, ताईच्या बापाचा, ताई म्हणते माझ्या बापाचा पक्ष आहे पण ताईच्या बापाचा पक्ष नाही. ताईच्या बापानं त्या पक्षासाठी अखंड काम केलं, कष्ट केलं, भटाभारणांचा पक्ष बहुजनांचा केला ताईच्या बापानं. परंतु तो पक्ष ताईच्या बापाचा नाही, देवेंद्र फडणवीसांच्या गंगाधर पंताचा पक्ष आहे. म्हणून ताईच्या वरती ही वेळ आलेली आहे. ताई म्हणते माझ्या बापाचा पक्ष आहे पण तशी वेळ नाही आहे. परंतु आज आपण बघतोय आदित्य ठाकरे त्याच्या बापाचा पक्ष आहे म्हणून तो मंत्री होतो, सुप्रिया सुळे खासदार होते, तिच्या बापाचा पक्ष आहे म्हणून खासदार होते. पण इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार होईल कारण आपल्या बापाचा पक्ष आहे, महादेव जानकर येणाऱ्या काळामध्ये मी एवढंच सांगतो, या विचार मंचावरून माझ्या वरिष्ठ नेते मंडळी, सर्वच विभागाचे प्रमुख आहेत, राज्यातले सर्वच निर्णय घेणारी माणसं या ठिकाणी आहेत. म्हणून या विचार मंचावरून मला सांगायचं आहे, भविष्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि या कार्यकर्त्यांची भूमिका ओळखून या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आदेश तुम्ही आम्हाला द्यावा. आणि भविष्य काळामध्ये आमच्या सर्वांची एकच प्रामाणिक इच्छा आहे की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला आपण आपली ताकद दाखवून देऊ. म्हणजे भाजपला दाखवण्याचा अर्थ नाही, त्यांना तरी कळलेच आहे. कारण जी सत्ता ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त 95 ची सत्ता सोडली तर आयुष्यामध्ये जे विरोधात राहिले होते त्यांना सत्तेत बसवण्याचं काम राष्ट्रपाने केलं होतं. पण ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या लोकांना कळालं की जानकर साहेबांना यांनी फसवलंय तर हातातोंडाशी आलेली सत्ता सुद्धा गेली. हे जानकर साहेबांची ताकद आहे. त्यामुळे मी एकच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की आपली भारतीय जनता पार्टी सोबतची अलायन्स आपण आता सोडून दिला पाहिजे भाजपचा नाद आणि आपण आपली ताकद राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्र निर्णय घ्यावा आणि तुमचा आदेश आम्ही मानणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं तुम्ही द्या तो आदेश आम्ही मानून काम करू. इतकं त्या ठिकाणी बोलतो आणि 18व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वच या संयोजक मंडळीचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भारत, जय राष्ट्र. युती, महायुती, आघाडी, महाआघाडी वगैरे वगैरेच्या संबंधामध्ये भाष्य करणारी या ठिकाणी ठोस मंडळी आहे पक्षाच्या वतीनं, पदाच्या वतीनं. त्यावर भाष्य मला वाटतं त्यांच्यापेक्षा अधिक तुम्ही आम्ही कोणीच करणं उचित होईल का नाही पहा. परंतु याबद्दल अधिकृत काही भूमिका पक्षाची असेल तर ते निश्चितपणे या ठिकाणी आवर्जून मांडतील. कारण तसा सूर आहे बैठकीचा तर त्या निमित्ताने काही त्याच्यावर प्रकाश टाकतीलच. इतर काही कार्यक्रम आपल्याला आहेत तर त्या संबंधात आपल्याला मार्गदर्शन ऐकायचंय. त्या निमित्तानं फक्त आता येणारे जे वक्ते आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती राहील की आपल्याला वेळेचा तगादा खूप मोठा आहे आणि त्यानुसार मग आपण या पुढचं आपलं मार्गदर्शन जे आहे इथे थोडक्यामध्ये या ठिकाणी नेमक्या शब्दात मांडलं तर मांडावाची माझी विनंती आहे. आपल्या पक्षाच्या मागाशी म्हटलं तसं की सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट मांडणाऱ्या, पटपट मांडणाऱ्या नगर जिल्ह्याच्या गव्हर्नर जराट यांना मी विनंती करतो की त्यांनी पक्षाची आगामी काळाची भूमिका आणि आतापर्यंत प्रवासच्या संबंधामध्ये काही शब्द बोलावे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व आपले दैवत आदरणीय नामदार महादेवजी जानकर साहेब, आपले लाडके आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रत्नाकरजी गुट्टे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय बाळासाहेब तोडतोले, जे युवकांमध्ये युवकांसारखे होतात, ज्येष्ठांमध्ये जाऊन ज्येष्ठांसारखे होतात आणि आमच्या महिला भगिनींसोबत एका भावाप्रमाणे असतात. असं अष्टपैलू नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब. सर्वच आदरणीय व्यासपीठ यांना सर्वांना तसेच तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार करते. सर्वप्रथम मी रासप महिला आघाडीच्या वतीने
वतीने तुमचं मुंबईमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. तसेच या निमित्ताने मी राष्ट्रमाता भुनाई यांना शतशत नमन करते. कारण ती माता होती म्हणून आज आपण कोहिनूर हिरा बघितला आणि त्या कोहिनूर हिऱ्याने मला आम्हाला एक स्टेज दिलं. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला एक तुमच्या नजरेत नेता बनवलं. मीच नव्हे तर असे कितीतरी नेता बनवण्याची फॅक्टरी ही राष्ट्रीय समाज पक्षाने बनवली आणि ती म्हणजे आदरणीय जानकर साहेब. राष्ट्रीय समाज पक्षाला बांधून आपला कुठलाही राजकीय वारसा नाहीये किंवा वंश परंपरागत चालणारा पक्ष नाहीये. हा पक्ष तुमचा आमचा सर्व 18 पगड जातीचा पक्ष आहे आणि याचा मला नक्कीच अभिमान आहे. येणाऱ्या काळात काय आपण ज्या निवडणुका वगैरे लढणार आहे त्या विषयावर मी भाष्य करणार नाही, पण आज जाता जाता या स्टेजवरून नक्कीच आपण ऊर्जा घेऊन जाणार आहोत याची मला खात्री आहे. बंधूंनो, आपला पक्ष हा तळागाळात जाऊन वाढला पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावे, मीही प्रयत्न करावे या माध्यमातून मी आज अपेक्षा करते. तसेच आज आपण माझ्या बरोबर घोषणा दिल्या तर बरं होईल. जय रासपा, जय रासपा, जय भारत, जय भारत, हर 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 हर. तुम्हा सर्वांना आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते व वरिष्ठांच्या बोलण्याचा मान राखून मी माझे शब्द आवर्जून घेते. थँक्यू मॅम. आपल्या पक्षाचे प्रदेशाचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आदरणीय मनेर चाचा ताजुद्दीन मनेर चाचा या ठिकाणी हॉलमध्ये उपस्थित आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मनेर चाचा या. आपल्या पक्षाचे पुणे शहरातील धुरा सांभाळणाऱ्या ऍडव्होकेट राजश्रीताई माने यांनी या ठिकाणी आपल्याला थोडक्या शब्दामध्ये संबोधित करावं. मी तशी माने मॅडमना विनंती करतो. चला मॅडम. उपस्थित सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, व्यासपीठावर आदरणीय मंडळी, या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचं स्वागत ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण आतापर्यंत मी बॉर्न अँड बॉट ऑफ मुंबई, पण ऍडव्होकेट राजश्री माने ही ओळख होती. बट थँक्स टू मिस्टर जानकर साहेब की ज्यांनी मला एक नॉट एक्झॅक्टली नेता पण महिला आघाडी, म्हणजे जिथे गेल्यावर आम्ही जेवायला मीटिंगला जातो तिथे गेल्यावर ज्यावेळेला रिस्पेक्ट जो असतो दॅट इज टोटली डिफरंट. आणि तो मला ह्या व्यासपीठाने आणि ह्या सर्व मंडळी आणि सरांकडून मिळाले, त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे. अँड आय रिअली थँक्स टू दोज पीपल ज्यांचं आता इथे स्वागत झालं, ज्यांनी 53 सभासद केले. आम्ही इतके दिवस एक्सक्यूज देतोय की आम्हाला 2 सभासद पण मिळत नाहीये. हे फार त्रास होतोय. बट खरंच हेड्स ऑफ ऑल ऑफ यू. आणि नक्कीच आम्ही ती प्रेरणा घेऊन आम्ही पुणे शहर येणाऱ्या 1 हप्त्यात 53 सभासद देऊ. थँक्यू मॅम. We hope you will definitely give us an opportunity to heads of you to create to register maximum permanent member of our RSP. Okay. त्यानंतर अल्पसंख्याक आघाडीचे सय्यद बाबा शेख यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. जे आता मान्यवर बोलतील त्यांनी अध्यक्षांचा नामोल्लेख करून बाकी मान्यवर व्यासपीठ म्हणावं. आज या राष्ट्रीय समाज पक्षाच्या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे आपल्याला अध्यक्ष लाभले, माननीय राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गुट्टे साहेब, त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय प्रदेश सरचिटणीस माननीय बाळासाहेब गोडकले साहेब, तसेच बसलेले सर्व मंचावरील उपस्थित मान्यवर, समोर उपस्थित असलेले रथी आणि महारथी,
मित्रांनो, रथी आणि महारथी याच्याकरता का उद्याचा जो काळ आहे, उद्याचा जो भविष्य आहे तो आपल्या हातात आहे. आणि कारण मागच्या वेळेला आपण 16व्या वर्षाचं जे वर्धापन दिन शिवाजी छत्रपती शिवाजी मैदानावर आपण घेतलेलं होतं, तर त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती का तिथं एक पब्लिकचा महापूर तयार झालेला होता. त्याचप्रमाणे आज कोविडच्या एक आजारामुळे संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण विश्व हा झुजत असताना या काही बंधनं, काही त्याला लिमिट आले, त्याच्याकरता आपल्याला थोडस कार्यक्रमाला आवडतं घ्यावं लागलं. तरी आज इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. येणारा काळ हा निश्चित आपला सुवर्णमय काळ असणार आहे अशी आपल्याला खात्री देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबा धन्यवाद. मध्यंतरी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय सचिव कुमार सुशीलजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय केसागर साहेब यांनी राष्ट्रीय समाजाची अत्यंत सोपी आणि छानशी व्याख्या केली होती. ती व्याख्या अशी होती, या देशाची घटना मानणारा, या देशातील सर्व जाती धर्मांना समान पातळीवर मानणारा, या देशातील स्त्री पुरुष असे लिंगभेद न मानणारा असा जो कोणी व्यक्ती तो राष्ट्रीय समाज. आणि अशा या विश्वव्यापी व्याख्येला धरून आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे. बाबांनी आता ते थोडस आपल्या वेगळ्या शब्दामध्ये सांगितलं. त्या ठिकाणी मी बीड जिल्ह्याचे प्रभारी आणि हबप शिक्षक, त्यानंतर हाडाचे शेतकरी अशा अनेक पैलूंनी सजलेले परमेश्वर वाघमोडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करावं. चला सर. आज या राष्ट्रीय समाज पक्षाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वच राष्ट्रीय समाज पक्षाचे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तर असं म्हणेल, किसे अपना बढ़ाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. जे जानकर साहेबावर, आदरणीय जानकर साहेबावर प्रेम करणारे सर्वच राष्ट्रीय समाज पक्षांचे सैनिक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय रत्नाकरजी गुट्टे साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री आणि महासचिव श्री बाळासाहेब दोडतले साहेब आणि सर्वच सभापती महोदय, सर्वच आदरणीय व्यासपीठ मित्रांनो, आज मी या ठिकाणी बोलतो ते फक्त आदरणीय जानकर साहेबांमुळे, नाहीतर मी शिक्षक आहे, फक्त माझं नाव गेवराई पुरतं मर्यादित राहिलं असतं. पण आदरणीय जानकर साहेबांमुळं आणि राष्ट्रीय समाज पक्षामुळं आज मला महाराष्ट्रामध्ये मान आहे, तो फक्त आदरणीय जानकर साहेबांमुळे आहे. तर मी आज या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला एक सांगू इच्छितो की आपण प्रत्येकाने जर आपल्या तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं मनाभावातून जर काम केलं तर येणारा काळ राष्ट्रवादी असो, बीजेपी असो, सेना भाजप असो, यांना आपल्या पुढं झुकल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वच राष्ट्रीय समाज पक्षाचे सैनिक आता जोमाने कामाला लागलेले आहेत. अनेक ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती आहेत. मी तर म्हणल आता मान खटावत तालुक्यामध्ये आपले एकच विरकरताई निवडून आल्या आणि त्या ठिकाणी सर्वच पक्षाला जे प्रस्तावित पक्ष आहेत त्यांना झुकावं लागलं आणि आपले सभापती झाले. आता मी सांगत की मान या ठिकाणी
सभापती, पंचायत समिती सभापती एक झाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये विधान परिषद बाकी आहे, या विधानसभा बाकी आहे, हे विसरता कामा नाही. आणि या राष्ट्रीय समाज पक्षाची ज्यांनी एका त्यागातून सुरुवात केली, आदरणीय राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांचा आयुष्यामध्ये त्यांनी आयुष्याचं अग्निकुंड केलं, हे फक्त तुमच्या आमच्यासाठी. त्यामुळं जानकर साहेबाला फासण्याचा प्रयत्न कुणीच करू नका. 1 मिनिटात एक सिद्धांत सांगेल. एक श्रीमंत मास्तर असतात आणि त्याच गावामध्ये एक परजोग्या म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असणारा ग्रहस्थ राहत असतो. आणि तो रोज नेहमीप्रमाणे आमदार साहेब कुणाच्या तरी घरी जेवण्यात तो मनुष्य जेवायला बसल्याबरोबर जायचा आणि राम राम करायचा, नमस्कार करायचा. नाविलाजाने ते लोक म्हणायचे या जेवायला बसा. असं करता करता एक दिवस हा नेमका त्या मास्तराच्या घरी ते जेवायला बसणार आणि हा ग्रस्त त्या ठिकाणी गेला. त्यावेळेला नाविलाजाने का होईना त्या शिक्षकाला त्याला म्हणावं लागलं या जेवायला बसा. आणि तो आला, जेवायला बसला आणि ते सुंदर असा 5 पक्वानाचा स्वयंपाक होता. तो म्हणला रोज कुणाच्या इथं चटणी भाकर खाण्यापेक्षा अशा घरी जर रोजच येऊन जेवलो तर काय हरकत आहे. म्हणून तो दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला आला आणि राम राम नमस्कार म्हटला. ते म्हणले जेवा. असं करता करता त्याने 1 महिनाभर त्याच घरी जेवायला. मग ते मास्तरही कटाळे, मास्तरीन बाई तर कटाळणार. त्या म्हणले काय आणलं म्हणले कुठून, हा तुम्हाला अक्कल नाही वक्कल नाही असं बोलायला लागले. ते म्हणलं आता एक त्याला काय आपल्याला बोलता येत नाही, पण पर्याय एक आहे. उद्या तू भाजी खरट कर, तिच्यात मीठ टाक जास्त आणि मी तुला दाटून आपल्या घरी जो गादी आहे, खाट आहे, त्या गादीवर लाकडाने मारील. तो रडल्यासारखं करायचं, मी हाणल्यासारखं करीन. यांचं ठरलं आणि ठरल्यानंतर जेवायला बसले. भाजी खरंच झाली, आता ठरलेलं होतंय. म्हणला हा तुला कळत नाही का भाजीमध्ये एवढं मीठ कशामुळे टाकलं. आतमध्ये गेला, गादीवर बादा बादा लाकडाने मारायला लागला. ह्या आणायला लागली. त्याला वाटलं मेली बिली तर आपले पंचायत होईल. हा बाहेर निघून गेला. पण मला हे नाटक तर नसावा. तो भीतीच्या आड जाऊन उभा राहिला आणि नंतर ह्या दोघांची चर्चा सुरू झाली. म्हणला मी कसं हाणल्यासारखं केलं, त्याची बायको म्हणली मी कसं रडल्यासारखं केलं. इतक्यामध्ये तो आला आणि तो मला मी कसं गेल्यासारखं केलं. असं जर आपण केलं, आदरणीय जानकर साहेब आले त्यांच्या पुरतं जर आपण पुढं पुढं केलं आणि साहेब गेल्यानंतर जर काम केलं नाही तर आपलंही भलं होणार नाही आणि आदरणीय राष्ट्रनायक जानकर साहेबांचंही भलं होणार नाही. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या 18व्या वाढदिवसानिमित्त, वर्धमान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय रासप, जय भारत. धन्यवाद हबप. मग असे राजश्री मॅडम म्हणले की मी या मुंबई नगरीमध्ये राजश्री मॅडम माने होते, परंतु नंतर ऍडव्होकेट राजश्री माने या पक्षामुळे या मुंबई नगरीमध्ये कुठेतरी हातात माईक धरण्याची संधी मिळाली. तशीच आता टेकाळे सर तुम्ही असाल, मी असेल किंवा आणखी वाघमोडे सर असतील, त्यामुळे ते म्हणले काय मी केवळ शिक्षक होतो. या मुंबई नगरीमध्ये आर्थिक राजधानी जिथं महानगरी म्हणतात जगभरातली, तर त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी मोठ्या ठामपणे या ठिकाणी मोठ्या विश्वासानं या ठिकाणी आपण आपली भूमिका पार पाडतोय. ही देणगी खरं तर आदरणीय जानकर साहेब यांचीच आहे, काय कोण नाकारणारही नाहीये. कारण 2008 साली काका गुट्टे काका 2008 साली असंच जानकर साहेब अचानक माझ्या घरी आता एक छोटासा प्रसंग आणतो आणि पुढे जातो की जो याला धरून आहे. 2008 साली असे जानकर साहेब अचानक घरी आले म्हटले आपल्याला पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेचा फॉर्म भरायचा आणि ते थेट एबी फॉर्म जोडून. आता त्या मतदारसंघामध्ये तोपर्यंत तरी कुणीही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला नव्हता. जे कुणी उभा राहत होते ते अपक्ष राहायचे, बाकीचे पक्ष त्यांना पडद्याआडून पाठिंबा द्यायचे. पण मी एकमेव असा कॅन्डिडेट होतो. तर त्यावेळेस मी साहेबांना एक प्रश्न केला की आता आपण यातनं काय हासिल करणार आहे.
म्हणजे निवडणुकीला कधी हसील काय होणार आहे, काय त्यातून साध्य होणार वगैरे म्हणायचं नाही, निवडणूक लढवायची. आणि मग काय जे छोटं मोठं त्यावेळेस 2008 सालचं जे नेटवर्क होते की 2003 साली पक्षाची स्थापना झाली, 5 वर्षांनी नुकतंच ते निवडणूक लागलेली होती विधान परिषदेची, आणि मी तो फॉर्म भरला. योगायोगानं मी त्यावेळेची जी काही यंत्रणा होती, नेटवर्क होतं, त्या जीवावर त्यावेळेस 26 उमेदवार म्हणजे 5व्या क्रमांकाला होतो राष्ट्रीय समाज पक्षाचे होते. म्हणजे अशी, आणि त्यासाठी स्वतः जानकर साहेबांनी आठवडाभर फेस टू फेस, डोर टू डोर 5 जिल्ह्याचा दौरा केलेला होता पुणे विभागात. तर सांगायचं एवढंच की आपण काम करत राहावं, त्याची नोंद होत असते आणि त्याची त्यानंतर पुढच्या काळामध्ये दखल घेतली जात असते. आपल्या पक्षाचे अंबड नगर परिषदेचे सभापती आदरणीय अशोकजी लांडे यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. राष्ट्रीय समाज पक्षाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गंगाखेड विधानसभेचे आमदार, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रत्नाकर काका गुट्टे साहेब, तसेच या महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी बांधून फिरणारे आमचे नेते आदरणीय माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी दोडतले साहेब, तसेच या ठिकाणी मानमधून पंचायत समितीच्या सभापती असतील, मानमधून मार्केट कमिटीच्या उपसभापती असतील, मंचावर सर्व मान्यवर व समोर बसलेले माझे सर्व राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे मावळे मित्र, मान खटाव या तालुक्यात एक अभिनंदनाची गोष्ट आहे की राजकारण करत असताना त्यांना मी सांगू इच्छितो की आमची सुरुवात मार्केट कमिटीचा पहिला सभापती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अंबडने केलेलं आहे. आणि एक किचकट निवडणूक, स्थानिक निवडणुका ज्या असतात त्या अत्यंत किचकट असतात आणि त्याचा चांगला अनुभव अगोदर आम्हाला आला, आता मान खटाव तालुक्याला आला. त्यांचं पुन्हा एकदा मनातून अभिनंदन करतो. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की मित्र, पहिला मार्केट कमिटीचा सभापती देत असताना प्रचंड त्रास झाला, त्याचा अनुभव कामात घेऊन मग नंतर आम्ही नगर परिषद निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. निवडणूक लढत असताना माझ्या मित्रांनी सांगितलं युतीचा विषय. मला एक म्हणायचं युतीचा विषय आपण करणं योग्य नाही, हे वरिष्ठ बोलतील, परंतु मित्र युती करण्यासाठी त्यांना भाग पडला पाहिजे. याचं इतकं काम आपण करण्याचं काम येत्या काळामध्ये आपण केलं पाहिजे. आम्ही जेव्हा नगरपालिका लढत होतो, नगरपालिकेकडे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही की आमच्याकडे तुम्ही युती करा म्हणून. कारण की याचं ज्वलंत उदाहरण आहे की मागच्या 5 वर्षाला गुट्टे साहेब, जानकर साहेबाला आमचा स्थानिकचा आमदार फोन केला होता, आम्ही त्याचे फोन घेणं बंद केले होते. त्याचं एकमेव कारण असं होतं की ते युती करतात आपल्यासोबत आणि पडलेल्या जागा आपल्याला देतात. कारण की मला पडणारी जागा घ्यायची नव्हती. मी त्यांना म्हणलं मला 2च जागा द्या, पण त्या विनर जागा द्या, मी सांगतो त्या जागा तुम्ही द्या. परंतु स्थानिक आमदार ते मान्य करायला तयार नव्हता. मी म्हणलो तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही आमचं युती करा, नसता आम्ही स्वतंत्र लढायची आमची तयारी आहे. एवढं म्हणून मी त्या बैठकीतून उठून गेलो. परंतु नंतर त्यांनी मला फोन करण्याचे प्रयत्न केले. मित्र, जानकर साहेबाला विचारून घ्या. मी फोन न उचलल्यामुळं आदरणीय जानकर साहेबाला त्यांनी संपर्क केला. जानकर साहेबांनी जेव्हा त्यांना साहेब मला विचारलं अशोक काय झालं, मी म्हणलं साहेब मी ज्या जागा त्याला मागतो ते मला द्यायला तयार नाही. परंतु मग जानकर साहेब म्हणले की आता ते जसं तू जसा म्हणतो तसं ते ऐकायला तयार आहे, फक्त तू त्यांच्याकडे संपर्क कर. मला साहेब मी त्याला बोलणार नाही, तुम्ही सांगून द्या आता अशोक तुमचा फोन उचलील. आणि मग आमदारांनी मला फोन केला. रात्री 11 वाजता माझ्या घरी आमदार आला आणि मला म्हणे भाऊ तू सांगशील ती जागा तुला देतो, पण तू इथे तोडू नको. मोठ्यापणा म्हणून नाही, 2 जागा उमेदवार उभा केले आणि दोन्ही जागेवर आम्ही निवडून आलो. माझी आई एका जागेवर निवडून आली आणि दुसऱ्या जागेवर एक एससी समाजाचा कार्यकर्ता आहे की जो निवडून येऊ शकतो असा होता. म्हणून मी त्याच्यासोबत आम्ही त्या 2 जागा घेतल्या. तर आम्ही दोघं जण उभा राहिलो. आणि एवढंच नव्हे तर आमचं प्रेशर ग्रुप एवढं होतं की गेल्या 5 वर्षापासून आम्ही 1 वर्ष तो सभापती राहतो, दुसऱ्या वर्षी मी सभापती होतो. म्हणजे 5 वर्ष सभापती पद राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याशिवाय त्याला नगरपालिका चालवता आली नाही. यानंतर मला आपणास एवढं सांगायचं की यानंतरची आजची अशी परिस्थिती मधल्या काळात त्यांनी जसं सगळीकडे
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्याला कुठेतरी फसवण्याचं काम केलं, परंतु आम्ही न फसवता आम्ही आमचं वार्डात असो गल्लीत असो काम करायचं प्लॅनिंग केली आणि योगायोगाने असं झालं की आज मी ज्या वार्डातून निवडून आलो त्या वार्डामध्ये मी आता तिथं उभा राहता मी माझा वार्ड दुसरा तयार केला आणि आज अशी कंडिशन आहे की नुसती भारतीय जनता पार्टी आमचं युती करायला तयार नाही, तर जेवढे पक्ष आंबडमध्ये तेवढे सगळे पक्ष म्हणते की तू आमच्या सोबत चल. ही ताकद जर करायची असेल ती आपण केलेल्या कामाची, आपण केलेल्या लावलेल्या कार्यकर्त्याला जीव लावलेल्या कार्यकर्त्याची. त्यामुळं मला एकच सर्वांना विनंती करायची की तुम्ही चमत्कार करा. चमत्कार केल्याशिवाय तुम्हाला नमस्कार कोणी करणार नाही, कारण की येत्या काळामध्ये कोणासंग युती करायची, कोणासंग जायचं हे आपली पक्षश्रेष्ठी ठरवल. परंतु आपण एकच केला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या सोबळावर कशी ताकद तयार होईल आणि सोबळावर जोपर्यंत तुम्ही ताकद उभा करणार नाही तोपर्यंत ते लोक नेत्याकडे येणार नाही आणि तुमच्या संग कोणी युती करायला तयार होणार नाही. गुट्टे साहेब, माझी एक विनंती आहे बाळासाहेबाला आणि गुट्टे साहेबाला, फक्त आता या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 25 जिल्हा परिषद आणि 50 पंचायत समितीच्या उमेदवार निश्चित येत्या काळामध्ये मी उभा करण्याची प्लॅनिंग करू लागलेलं आहे. माझी एक विनंती आहे, फक्त तुम्ही दोघं जण एक दिवस द्या, तुम्हाला 5 सदस्य जालना जिल्हा परिषदला दिल्याशिवाय राहणार नाही आणि जालना जिल्हा परिषद राष्ट्रीय समाज पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय स्थापन होणार नाही. एवढीच या प्रसंगी मी तुम्हाला ग्वाही देतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. अशोकराव गुट्टे काका किंवा बाळासाहेब असतील किंवा अगदी आमच्या आबासाहेब मोठेंपासून ब्रह्मदेव कुटुंबापर्यंत ग्रामपंचायतीपासून ते अगदी कुठल्याही यंत्रणेमध्ये लोकांच्यातनं निवडून आले हे सगळे तुमच्या माझ्यासाठी आयडॉल आहे. या सर्व नवनियुक्त किंवा निर्वाचित झालेल्या लोकांसाठी पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरात आपल्या पक्षाचे नेते ओपी तळकर सर यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच उत्तर महाराष्ट्राचे पक्षाचे राजेश कोतारे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. चला कोतारे साहेब तळकर सत्ता बघे. मी यापुढचं संबोधन करण्यासाठी मराठवाडा विभागाचे तरुण कडकदार असे प्रभारी नितीनराव धारगुडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात मार्गदर्शन करावं. आज राष्ट्रीय समाज पक्ष 18वा वर्धापन दिवस. या वर्धापन दिवशी आपण या हॉलमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रमुख पदाधिकारी जमलो. ह्याचं श्रेय सगळं आपले राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांना जातं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकरजी गुट्टे काका, आपल्या पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्य महासचिव बाळासाहेबजी दोडतल्ले आणि उपस्थित सर्व विभागाचे सर्व आघाड्यांचे विभाग प्रमुख, मी यांचं प्रथम पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाठीमागचा 2 वर्षापूर्वीचा वर्धापन दिवस आपण बाजूच्या शिवाजी पार्क मध्ये मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या संख्येनं पार पाडला आणि खऱ्या अर्थानं त्यानंतरची 2 वर्ष कोरोनाच्या बिमारीमुळं, ह्या भयंकर रोगामुळं पूर्ण देशावरती हे मोठं संकट आलं, तरी देखील आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये परत त्याच शिवाजी पार्कच्या बाजूला एका हॉलमध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय, ह्याचा खूप मला आनंद झाला. मग खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी पक्षाबद्दलची बाजू मांडली. पक्ष कसा वाढला पाहिजे, येणारं इलेक्शन असेल, युती करावी नाही करावी. माझ्या विभाग प्रमुखांना बाजू मांडली, ज्यांना वाटतं त्या पद्धतीनं बोलले. जानकर साहेब मोठे झाले पाहिजे, जानकर साहेब हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे. पण खऱ्या अर्थानं जर जानकर साहेबांचा हात आपल्याला बळकट करायचे असतील आणि जानकर साहेबाला दिल्लीच्या खुर्चीवरती जर बसायचं आपल्या सर्वांचं स्वप्न असेल आणि त्या खुर्चीवरती बसलेलं जर आपल्याला पाहायचं असेल तर आज जानकर साहेब असतील, बाळासाहेब दोडतल्ले असतील, गुट्टे काका असतील, ते जेवढा पक्षासाठी वेळ देतात तेवढा वेळ आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यानं पदाधिकाऱ्यांना दिला पाहिजे. मग खऱ्या अर्थानं वेळ द्यायचा.
तर तो वेळ कसा द्यावा. मी म्हणणार नाही की प्रत्येक कार्यकर्त्यानं पदाधिकाऱ्यांना आपला घरपरपंच सोडून या ठिकाणी पक्षासाठी आठवड्यातले 7 दिवस द्यावेत. पण प्रामाणिकपणे जर आपण ठरवलं, मी माझ्या जिल्ह्यात, मी माझ्या तालुक्यात, मी माझ्या गटात, मी माझ्या गणात आठवड्यातनं 1 दिवस जर सुट्टीचा रविवार दिला तर खूप काय काम मित्रांनो वाढू शकतं. पण या ठिकाणी आपण तो वेळ द्यायला कमी पडतोय. मग या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला दोडतले साहेब, गुट्टे साहेब, वाटतं की आज पक्षाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती दिली, आपल्या सर्वांवरती दिली. मग खऱ्या अर्थानं तुमची कुणाची नावं न घेता मी माझं सांगतो, कारण ज्यांची माझी सुद्धा लायकी आज मराठवाडा प्रभारी म्हणून काम करायची नसताना एवढी मोठी जबाबदारी पक्षानं माझ्यावरती दिली. आणि एवढी मोठी जबाबदारी दिल्यानंतर मी जर माझ्या माळशिरस तालुक्यातच बसून राहिलो तर त्या ठिकाणी मराठवाड्यात काम वाढणार नाही. त्या ठिकाणी गुट्टे साहेब असतील, दोडतले साहेब असतील, त्यांच्या रूपानं मराठवाड्यात खूप काय काम वाढतंय. पण पक्षानं मला दिलेली जबाबदारी जर मी पार पाडत नसेल प्रामाणिकपणे आणि माझ्याकडून जर ही जबाबदारी पार पडत नसेल तर त्या ठिकाणी मी पक्षाला सांगितलं पाहिजे की मला एवढी मोठी जबाबदारी पार पडणार नाही, मी माझ्या तालुक्याचा अध्यक्ष किंवा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. खऱ्या अर्थानं पक्षानं आपल्याला एवढी मोठी जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारीचं सोनं करायचं काम तुमच्या हातात आहे, माझ्या हातात आहे. आपण या ठिकाणी बोलतो ह्याच्यावर युती करायची, त्याच्यावर युती करायची नाही. खऱ्या अर्थानं जोपर्यंत आपण आपला चमत्कार त्या ठिकाणी दाखवणार नाही तोपर्यंत पुढचा माणूस तुम्हाला नमस्कार घालणार नाही. जोपर्यंत आपण आपली ताकद त्या ठिकाणी बनवणार नाही तोपर्यंत पुढचा माणूस तुमच्या जवळ येणार नाही. साहेबांना पाठीमागं सुद्धा सांगितलंय, युती कुणावर करायची का नाही करायची वरिष्ठ ठरवतील, पण राष्ट्रीय समाज पक्ष हा जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण एकटं लढणार आहोत. आपल्यावर कुणाला युती करायची नाही, कुणावर आपल्याला युती करायची नाही. आपण जर युतीच्या भानगडीत पडलो तर त्या ठिकाणी आपण काल परवा बघितलं, विधानसभेच्या आपल्याला 2-3 जागा दिल्या, शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी भाजपनं एबी फॉर्म जोडलं. त्यावेळेस आपल्या हातात काहीच राहिलं नव्हतं. गुट्टे काकासारख्या माणसानं त्या ठिकाणी दोडतले साहेबानं त्या ठिकाणी एबी फॉर्म जोडून गुट्टे काकाचा फॉर्म भरला म्हणून आज आपल्या स्टेजवरती पक्षाचे एक आपले आमदार म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. पण ही जर त्यावेळेस घटना घडली नसती तर आपल्या हातात काय आलं असतं, त्याल केलं, तूप केलं आणि हाती दुपाटणं आलं, परत रडत बसायची वेळ आपल्यावर आली असती. पण खऱ्या अर्थानं कुणाच्या फुलथापेला बळी न पडता आपण आपलं काम जिल्हा परिषद पंचायत समिती गटात, गणात, तालुक्यात, जिल्ह्यात वाढवावं लागणार आहे. आणि या ठिकाणी युती करायचा विषय वरिष्ठ बघतील. युतीच्या भानगडीत न पडता आपण जर त्या ठिकाणी आपलं काम वाढवलं, आपल्या कामाची पोचपावती जर आपल्याला घ्यायची असेल, आपलं काम बघून वरिष्ठांना फोन केले पाहिजेत की मला बाबा तुमच्या पक्षाला इथं बरोबर घेतल्याशिवाय लढता येणार नाही. रासभर जर इथं आपल्या बरोबर नाही आले तर आपले 10 उमेदवार या ठिकाणी पडणार आहेत. जोपर्यंत पुढच्या माणसाला, पुढच्या पक्षाला आपली ताकद दिसणार नाही तोपर्यंत आपल्याला जवळ कोण करणार नाही. आणि कुणाच्या तरी बगलेला जाऊन आपण मोठं व्हायचं स्वप्न बघू नका. मोठ्या झाडाखाली जर छोटं झाड उगवलं तर ते छोटं झाड कधीच मोठं होत नाही. आपल्याला आपली इज्जत, साहेबाची इज्जत वाढवायची असेल तर आपल्याला आपली लायकी त्या तालुक्यात, गटात, गणात वाढवावी लागेल. जोपर्यंत पक्ष मोठा होणार नाही तोपर्यंत कार्यकर्ता मोठा होणार नाही. आणि तुम्हाला जर मला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला पक्षाचं काम प्रामाणिकपणे करावं लागेल. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी आपलं नियोजन लावणार नाही. खऱ्या अर्थानं दोडतले साहेब, गुट्टे साहेब, मला या ठिकाणी तुम्ही सांगितलं थोड्याच वेळात बोलायचं, पण आज माऊले असतील, दांगडे सर असतील, अण्णासाहेब रुक्नोर असतील, मी असेल, आम्ही 4-5 जण 4-5 विभागाची जबाबदारी घेऊन पळतोय. आमच्या जोडीला पश्चिम महाराष्ट्रातून तडप तरुणदार आमचं नेतृत्व सगळ्याचं अजित पाटील असतील. खऱ्या अर्थानं आम्ही सगळे फिरतोय. आम्ही या ठिकाणी जिल्हा अध्यक्षाला सांगतोय बाबा आम्ही तुमच्या जिल्ह्यात येतोय, तुमच्या विभागात येतोय, तुम्ही दौरा लावा. पण माझे हात जोडून जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना विनंती आहे, जसं आम्ही फोन करून तुम्हाला सांगतो दौरा लावा, तसं तुम्ही जिल्हा अध्यक्षानं, तालुका अध्यक्षानं तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या तालुक्याचा त्या ठिकाणी दौरा लावला पाहिजे. तुम्ही सगळ्याला घेऊन बसा, एकट्यानं काम वाढणार नाही.
तुम्ही त्या तालुका अध्यक्षाने त्या जिल्हा अध्यक्षाने जर तुमची टीम केली, मला वाटतं ह्या महाराष्ट्रात कुठलाच असा तालुका नाही की 11 जिल्हा परिषद सदस्याच्या वरती संख्या असेल आणि 22 पंचायत समितीच्या वरती संख्या असेल. त्या ठिकाणी जर आपण तालुक्यातून जर त्या ठिकाणी 33 माणसं निवडली आणि प्रत्येकाला जर जबाबदारी दिली, तू महाराष्ट्राचं काम करत असला तर तुझं तिकडे काम कर, तू त्या विभागाचं काम कर, पण तू ती पंचायत समितीचा मला गट बांधून दे, बूथ पासून ते गट प्रमुखापर्यंत, गण प्रमुखापर्यंत त्या ठिकाणी पक्षाला आम्हाला माणसं दे. पक्षाचं काम करत असताना तुम्ही तुमचं काम करा, पण त्या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीनं गेलो तर भविष्यात आपल्या हाताला काय तर लागल. उगं तर आपण मोठं बोलत गेलो, मी 50 सदस्य देणार, मी 25 आमदार देतो, मी 100 पंचायत समिती सदस्य देतो, मोठं बोलून काही उपयोग होणार नाही. आपल्याला ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागणार आहे. जोपर्यंत आपण ग्राउंड लेवलला जाऊन काम करणार नाही तोपर्यंत पक्षाचं काम मोठं होणार नाही, जानकर साहेबाचा हात बळकट होणार नाही. या ठिकाणी कसं कुणाला तर वाटतं काय नाही, साहेबाचा फोन आला, मी साहेबाला सांगितलं लय जोरात काम चाललंय, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो. काय कार्यकर्ते उगाच साहेबाला सांगायचं जोरात काम आहे, खाली काय नसतं. त्या ठिकाणी साहेबाला आणि पक्षाला फसवायचं काम देखील या ठिकाणी काही कार्यकर्ते करतात. पण त्या ठिकाणी मला त्या कार्यकर्त्याला सांगायचंय, ज्यावेळेस तुम्ही साहेबाला किंवा पक्षाला फसवायचा जाता त्यावेळेस आपण आपली स्वतःची फसवणूक करून घेतोय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्यात जर आपल्याला पक्षाचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणायचे असतील तर आजपासून आपल्याला कामाला लागावं लागेल. कारण थोड्या दिवसावर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती येऊन थांबली आणि आपण जर नियोजनबद्ध जर आपण त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात काम केलं तर यश खूप लांब नाही. आपण समोरच्या माणसाला जोपर्यंत समोरच्या पक्षाला गुडघ्यावर आणणार नाही, जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवणार नाही तोपर्यंत पुढचा माणूस आपल्या जवळ येणार नाही. शेवटपर्यंत सांगितलं जातं आम्ही तुमच्यावर युती करतो, कुठला तर पक्ष आपल्या जवळ येतो, ह्या 2 पंचायत समिती जागा तुम्हाला देतो, ही 1 जिल्हा परिषद तुम्हाला देतो, आपण तेच डोक्यात घेऊन बसतो. तेवढ्याच ठिकाणी आपण काम करत राहतो आणि ज्या दिवशी शेवटचा फॉर्म भरायचा दिवस येईल त्या दिवशी आपल्याला सांगितलं जातं तुम्हाला 1 पंचायत समिती देतो, पण ती त्या कोपऱ्यात देतो जिथं आपलं मतदान नसतं, जिथं आपल्याला मानणारा कार्यकर्ता नसतो. अशी पंचायत समिती, अशी जागा आपल्या गाड्यात घातली जाते आणि त्यावेळेस आपल्या पुढचे पर्याय सगळे संपलेले असतात आणि त्यावेळेस आपल्याला एकतर त्या निवडणुकीमधून रिवर्स माघारी यावं लागतं किंवा निवडून न येणारी जागा घेऊन तिथं लढावं लागतं. हे सर्व डोक्यात न ठेवता आपल्याला पक्षाला आपल्या स्वबळावर लढायचंय ही गोष्ट लक्षात ठेवून आपण सर्वजण कामाला लागचाल अशी आशा बाळगतो. मी खूप वेळ घेतला तुमचा. आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आला त्याबद्दल पुनश्च एकदा मी पक्षाच्या वतीनं सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि इथंच थांबतो. जय भारत, जय भीम, जय राष्ट्र. दादा, पक्षाचा वाढदिवस साजरा करताना आणि केक कापतानाच चांगल्याच गुदगुले केल्या, पण ते गुदगुल्या सहन होण्याच्या पलीकडच्या होत्या. कार्यकर्त्यांना जे काही योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांनी तुमच्या निमित्ताने झालं. धन्यवाद. तुम्ही म्हटला की साहेबांनी, जानकर साहेबांनी आपल्याला काय दिलं. मला वाटतं वैयक्तिक की जानकर साहेबांनी मोठी स्वप्न बघायला शिकवलं तुम्हाला, मला, आणि त्या स्वप्नामुळेच मग या ठिकाणी आता आमच्या बारामती पुरतं जरी मी सांगायचं म्हटलं तरी इथं अमोल सातकर आहेत, संदीप चोपडे आहेत, चंद्रकांत भागमोडे आहेत आणि ही मंडळी किंवा मी माणिक डांगरे, ही परंपरागत मंडळी बाजूला सारून तिथली त्या बारामती तालुक्यातली किंवा त्या परिसरातली आम्हा मंडळींना या व्यासपीठावर जानकर साहेबांनी आणलं. जागोजाग हीच तर खरी जानकर साहेबांची ताकद आहे. आणि म्हणून मग जानकर साहेबांना तुम्हा सर्वांच्या वतीनं माझा सॅल्यूट. मी या ठिकाणी दादाने उल्लेख केला की 5 विभागाच्या कामाचं मूल्यमापन करताना मान्य जानकर साहेब आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या विभाग प्रमुखांचं म्हणजेच विभाग प्रभारींचं, माऊली सरकरांचं आवर्जून उदाहरण देतात. ते काम तिथं पहा तुम्ही, आणि खरं ते काम देखणं केलेले त्यांनी निश्चितपणे उजवं केलेले आहे. तेव्हा माऊली सरकरांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. माऊली दादा इथं उभा राहा, इथं उभा राहा, म्हणजे हे होतं स्टेज होतं. पुढं राहा तिकडं. राष्ट्रीय समाज पक्षाच्या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्य महासचिव बाळासाहेबजी
जोडतले साहेब, तसेच साऱ्या आघाड्यांचे विभाग प्रमुख आणि माझ्या समोर बसलेले सर्व प्रमुख पदाधिकारी. तसा तर हा प्रमुख पदाधिकाऱ्यांचाच कार्यक्रम आहे. आपण कार्यकर्त्यांना बोलवलं नाही तरी सुद्धा या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष कुठलाच कार्यक्रम झाला नाही आणि आज आपण या ठिकाणी फार कमी लोकांना बोलवलं होतं, परंतु या ठिकाणी प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाला. त्याच्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आज या पक्षाला 18 वर्ष झाली आणि या 18 वर्षाच्या पक्षाच्या कारकिर्दीमध्ये 2003 साली पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतर मला वाटतं एकाच वर्षात 1 फेब्रुवारी 2004 साली या शिवाजी पार्कवरती कार्यक्रम झाला. यापैकी बरेच लोक या ठिकाणी असतील त्या कार्यक्रमाचे साक्षीदार. आणि फार मोठ्या प्रमाणात प्रचंड असा 2004 साली कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाची घोडदौड झाली. परंतु या प्रस्थापिताच्या विरोधात लढत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हाताशी धरून आदरणीय जानकर साहेबांनी जो संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं फलित त्यानंतर जे आपण लोकसभा लढवल्या, विधानसभा लढवल्या, त्याच्यामध्ये जे आपल्याला यश मिळालं ते निश्चितपणे अतिशय खडतर प्रसंगामध्ये ते जरी कमी वाटत असलं तर ते अतिशय मोलाचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहेब नेहमी म्हणायचे की पश्चिम महाराष्ट्रात काय नाही, मी याच्यासाठी सांगतोय की आता बबनदादा इथं आहेत. बबनदादाच्या माध्यमातून एक पंचायत समिती सदस्य मानमध्ये निवडून आला होता आणि त्या एका पंचायत समितीच्या जोरावरती आता सभापती पद आपल्याला मिळाले. आणि सत्ता आल्यानंतर त्याचा आनंद काय असतो आणि संघर्षात सत्ता मिळाल्यानंतर त्याचा काय आनंद असतो हे आम्ही जवळनं बघितलं. एक जरी सदस्य असला तरी सुद्धा आज जरी समजा तिथं आपला सभापती बिनविरोध असला तरी सुद्धा मागडल्या सभापतीला बिनविरोध अविश्वासाचा ठराव आणून त्यांना तिथं आणावं लागला आणि 11 पैकी 10 सदस्य राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाजूने झालं. त्याच्यानंतर आता आपण बघितलं की 4 जागा मिळाल्या, 4च्या जागा निवडून आल्या आणि तिथं मार्केट कमिटीचं उपसभापती मिळालं. आणि येणाऱ्या काळात आता तिथं 2024 ला बबनदादा निश्चितपणे तिथं आमदार होतील. मी जबाबदारीने बोलतोय कारण काय झालंय साहेब नेहमी म्हणतात की जन्मभूमी जरी माझी पश्चिम महाराष्ट्र असली तरी कर्मभूमी किंवा मला ज्यानं घडवलं किंवा माझ्या ध्येयाला ज्यांनी साथ दिली, माझ्या टार्गेटला, ती खऱ्या अर्थानं मराठवाड्याला दिली. परंतु बाळासाहेब याची खंत आम्हाला बी कुठेतरी आहे की बोलून तरी कुठवर घ्यायचं. म्हणजे आम्हाला सुद्धा या गोष्टीची लाज वाटली आणि निश्चितपणे आम्ही या ठिकाणी माझ्या माहितीनुसार 50% पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची संख्या आहे. 2024 ला निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्षाचं कमीत कमी 10 तरी आमदार आम्ही निवडून आणू असे आज या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपणाला ग्वाही देतो. आज इथं आपला कार्यक्रम चालू आहे, राष्ट्रीय कार्यकारिणीचा गोव्याला कार्यक्रम चालू आहे. आदरणीय अक्कीसागर साहेबांचा कार्यकाल, अतिशय यशस्वी कार्यकाल आज समाप्त झालाय. त्याच्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी जी पक्षासाठी काम केलं त्यांना मी शुभेच्छा देतो. पुढल्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी काही आपण लोकांचा सत्कार केलं, शिर्डीला कार्यक्रम झाला आणि शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये तिथं आम्हाला असं विचारलं गेलं की सदस्य किती होणार आहेत. मग त्यावेळी आम्ही कोणी 10 लाखाचं दिलं टार्गेट, कोणी 20 लाख, आम्ही 5 लाखाचं दिलं. परंतु माने मॅडमने जसं सांगितलं की 2 सक्रिय सभासद करण्यासाठी सुद्धा किती कष्ट असतात. या लोकांचं सत्कार याच्यासाठी केलं की 2 सभासद किंवा 1 सदस्य सक्रिय इतकं अवघड असताना सुद्धा त्या आमच्या दत्ता खांडेकरांनी साहेबांनी सांगितलं की त्यांना आपल्याला जबाबदारी द्यायची. मी म्हणलं साहेब आपली जबाबदारी घ्यायची असेल तर त्यांनी 53 सभासदाचं टार्गेट पूर्ण केलं पाहिजे.
पद घेण्याच्या अगोदर त्यांनी 53 नाही 56 सभासद केलं. त्यांच्या मान तालुक्याने 53 सभासद केलं. सूर्यदादा बंडकरांचं आपण बघतोय, आबा मोठेंनी त्यांनी केलं. आबा मोठे बरोबरच आणखी काही समजा आपले ते संजय भोसले असतील, वाघमोडे महाराज असतील, या लोकांनी सुद्धा केलं. परंतु माझी आपल्याला एक विनंती आहे की 19 एप्रिलला आपण हे मोहीम सुरू केली. 19 एप्रिलला जानकर साहेबांचा वाढदिवस असतो आणि त्यापासून आजपर्यंत माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात 1000 सक्रिय सभासद आहे. 1000 म्हणजे हा आकडा काही समाधान करत नाही, 1000 झाला आहे. परंतु येणाऱ्या काळात माझी आपल्याला विनंती आहे की जर आपण वर्षभर